हा मला सडून मरायचंय तर मरू दे, मला कसं मरायचंय तर मरू दे. मी जर सडून मरता असले आणि तुम्हाला जर खुशी होत असली तर चांगली गोष्ट आहे होय. माझ्या तोंडातून तर कधी तुमच्यासाठी काही निघत नाहीये बरं का. पण याच्यानंतर ना लक्षात ठेवा, जर मला याच्यानंतर आता काही बोलले ना तुमची पुरी रेकॉर्डिंग टाकून देईन सोशल मीडियावर बरं का. तुमची लायकी सुद्धा दाखवून आता शांत बसणार नाही. लय झालं आता हे, आता मला सहन होय ना आता. हाय सगळ्यांना भावनो बहिणो. तर माणसाने आहे ना आपण म्हणजे एवढं सहन करावं, एवढं सहन करावं भावनो बहिणो. आता आती झालंय कुठंतरी हे. हा तुम्ही एक गोष्ट सांगा, म्हणजे यांना आमचा एवढा तिरस्कार आहे. हे जे महे आहेत काही माहेर कडले निर्लज्ज मूर्ख. आणि मग आता म्हणले असते, पण कसं आहे माहिती आहे का, लय रागी येईन बरं का. मग मला कसं आहे माहिती आहे का, मला भांडणं करायच्या टायमाला ना मला हाताची गरज नाही लागत. म्हणजे ना शब्दच असे असतात की ते आहे ना समोरच्याला बरोबर लागतात. आणि मला वाटतंय की नको बाबा, कोणाला कसं आहे कोणाचं मन दुखीनं नको, चांगली गोष्ट नाही. म्हणून आहे ना मी लय विचार करून बोलते आणि लय राग आला ना तरच एखादा शब्द बोलते. तर सांगते काय माहिती आहे का, तुमची जर लायकी काढली ना मी एकेकाची बरं का सोशल मीडियावर, तुम्ही काय आहेत काय नाही हा, तर कशी माहिती आहे का सगळी उतरून जाईन. त्याच्यामुळे लायकीत आणि शिस्तीत आणि मायावाला घरानं करणं ना जरा बंद करा बरं का. घरानं करणं बंद करा. तुम्हाला आमचा एवढा तिरस्कार आहे, तुम्हाला आमचा एवढा राग आहे हा, मग तुम्हाला आमचीच का आशा रे, कशाबद्दल आशा होय. आमचा तर राग आहे ना हा, म्हणजे तुमच्यासाठी आम्ही पळत पळत यावा, असे धावत पळत यावा तुमच्यासाठी. आणि आमच्यासाठी काय आहे का, कोण आहे आमच्यासाठी. आम्ही तुमच्या गावाला आलो, कधी तुमच्या घरी येतो, कधी कबरच्या आपेरी तुमच्या घरी. आता हे त्या लोकांसाठी ज्यांनी माझ्या बहिणी जवळ घरानं केलंय फोन लावून मायावाला बरं का. वेळ आल्यावर आहे ना त्याचं नाव पण सांगेन आणि कोण आहे काय ते पण सांगा. हे ते लोक. आम्ही जर गेलोत ना यांच्या गावाला तर आम्ही यायचं ना, म्हणजे यांच्या दारात पण जात नाही तर, आणि यांच्या कधी आम्हाला पाट्यावरची चटणी पण माहीत नाही बरं का. हे लोक घराणे करते तर माझ्या बहिणी बाळापाशी हा की अशीच आहे तशीच आहे. मी जे काय व्हाय ना आहे मी आपल्या घरची. मला हे बघा भावना बहिण, हे लोकांनी मला एवढं डिप्रेशन दिलंय, बाहेरचे तर बाहेरचे मला ताण देतात. आता तुम्ही बघितलंय माझ्या मागं एवढा ताण आहे, एवढं डिप्रेशन आहे मला तुम्हाला काय सांगू. मला बाहेरचे पण भांडतात, गावातले असे काही आहेत भांडकुळ 12 बापायचे लोक ते पण मला भांडतात. आणि हे जे निर्लज्ज आहेत का स्वतःला हे गणगोत आहे का हे असं मायावालं, काय कामाचं हे असं गणगोत, काय कामाचे असे रिश्ते नाते हा. मग डोकं आज असं सटकलंय सगळं, मग डोकं एवढं दुखायला लागले भावनो बहिणो काय सांगू तुम्हाला. मला या लोकांनी हे व्हिडिओ काढायला मजबूर केलंय. हे लोकांनी मला एवढं मरणासाठी मजबूर केलंय ना, मी एवढी परेशान झाले, एवढी डिप्रेशन मला नाही सांगू शकत आहे. मी एवढं दुखतंय मायावालं, तरी पण मी व्हिडिओ काढते, तरी पण मी चला जाऊ द्या ढकलून द्या. मी माझ्या जीवनामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करते, दुसऱ्याला पण खुश ठेवायचा प्रयत्न करते. मी कधी घरानं केलं नाही कोणाचं. मी कधी कोणा यांच्या गावाला गेले ना तर आम्हाला आशा नाही त्यांच्या कधीच नाही आशा. लोकांनी मला एवढं डिप्रेशन मध्ये आणलंय. बाहेरचे लोक हे काय जे नगरपालिकातले हे आहेत 2-3 जण हे, आणि हे आता ते मिटलंय ना, थोडं राहिले ना, त्याच्यावर केस दाखल केली ना मी त्या भाड्यावर हा केली ना त्याच्यावर. आता त्यांनी पण केली असं माझ्यावर, मी पण केली. बघू आता जे काय कोर्टात होईल ते हा. त्या मूर्ख माणसासोबत पुरं त्याचं खानदान होतं. एक विचार करा, तिच्या चाटे आहे का त्या मूर्ख माणसासोबत. बघा तो गलत करून सही ना, तो एखाद्या गरीबाला त्रास देऊन सही ना, म्हणजे माझ्या नवऱ्याला त्यांनी 2 वर्ष झालं एवढा छळलंय, एवढा मानसिक त्रास दिलाय मला. असली शिवीगाळ केली, फेक अकाउंट खोलून सही ना, त्याचं पुरं अख्खं खानदान होतं. तो गलत आहे तरी पण त्याचं खानदान होतं. म्हणजे बघा किती 12 टोल्याचे लोक. हा माझ्यासोबत कोण होतं माझ्यासोबत. मी माझ्या हिमतीवरच लढले ना, माझा नवरा आणि मी, आम्ही 2 जण आम्ही कापीत.
आम्ही याचा त्याचा कधी सहारा नाही घेत. तरी पण भाऊ काय म्हणतोय त्या भांडणा त्याच्यामुळे आम्ही पडत नाहीत. अरे जर शिक तरी लाज धर थोडी तरी. डबल काय बोलतोय की सोडून बरशील. आज एवढं टेन्शन आलं डोक्याला तुम्हाला काय सांगू भावना बहिण. काल सोनोग्राफी केली मी. सोनोग्राफी मध्ये मला काय तुम्हाला नाही माहिती काय काय दाखवलंय काय काय नाही तर काय झालेलंय मला. तर ह्या खास लोकांमुळं त्या मूर्ख माणसासोबत एक विचार करा. ते एवढा गलत असून पण त्याचं पुरं खानदान होतं. त्याचं पुऱ्या खानदानीने मला शिवीगाळ केली. फेक अकाउंट खोलून त्यांनी 100 ते 150 त्यांनी फेक अकाउंट खोलून मला एवढ्या असलेली शिवीगाळ केलं. हा मी यांचा कधी यायचा कधी सहारा घेतला का? माझ्या गणगोताचा घेतला कधी सहारा? नाही घेतला. काय की मला माहित आहे हे लोक फक्त पैसा द्यायला ना तर द्यायला तर गोड आहे. मग बाई पैसा द्यायला तर बाबा आहे. खरं सत्यानाश करणारे हेच मायावाला यांनी सत्यानाश केलाय गणगोतानी विनाकारण. तुम्ही कशाबद्दल अरे तुम्हाला एवढा आमचा तिरस्कार आहे तर तुम्ही कशाबद्दल आमची आशा ठेवताय? कशाबद्दल आशा करताय तुम्ही एवढी आमची? हा तर ती बाई म्हणती बस स्टँडवर आली होती. आता ही बस स्टँडवर होती आमचीच रिश्तेदार आहे म्हणे. बस स्टँडवर होती म्हणे तिचा नवरा आणि ती आणि तुम्ही आम्हाला भेटायला आले. का ग बाई मला का स्वप्न पडलं होतं का काय की तू आलीस बस स्टँडला म्हणून? हा का तुला घर माहित नव्हतं का? तुला ढकलून दिला असतं मी घरून. हा अरे जरा आता तरी बंद करा ना. तुमच्या अर्ध्या गावऱ्या गेल्यात ना मसनामध्ये. घरानं करणं मग बंद करा ना. त्यावेळेस काम नाही म्हणलीस बाई लेकीला सगळ्या भावाचे नाव टाकलेस तो पत्रिकामध्ये. माझ्या नवऱ्याचं एक नाव नाही टाकलंस. आम्ही काय पोट पाडीचेत का काय? मोठी झाटी होतीस ना तू घरामध्ये म्हातारी कोतारी. त्या लेकीनं जेव्हा तिच्या लेकीचं लग्न होतं तर सगळ्या खानदानाचं नाव टाकलं होतं. माझ्या नवऱ्याचं काम नव्हतं नाव टाकलं. माझा नवरा गरीब आहे ना लय गरीब आहे माझा नवरा. माझ्या नवऱ्याकडून काय देणं घेणं होणार आहे ना. गरीब माणसात आम्ही सगळ्या भावाचे नाव टाकले. मग हिला सांगता येत नव्हतं का की बुवा आता लग्न येणं सगळ्याचे नाव टाकलेस तो का ग बाई त्याचं एक नाव काम नाही टाकलंस? तेव्हा कुठं गेलतीस बाई तू बस स्टँडवर आता उभा राहिलीस तर तेव्हा कुठं गेलतीस? अजिबात माझ्या नादी लागायचं नाही तुम्हाला सांगू राहिले. हो नाही तर एकाचे नावं घेऊन आणि गावासकट मी व्हिडिओ सोडणार आहे. मग नंतर म्हण नका समजलं ना. माझ्या घरी येते तर यायला म्हणलं ना जेवण जातं जेवत नाही तर मग दुसरीकडे जाऊन गारणं करतात. किती ना आम्हाला भाकर नाही खाऊ घातली. अरे लाज धरणं जाऊ तरी बेशर्म आहे. हो कुठं फेडतान पाप हे. हा आणि मला आता डिप्रेशन द्यायला लागत मला ताण द्यायला लागलात. कौरक तुमचं सण करा तुम्ही कोणाच रे आमच्यावाले. अजिबात तुम्हाला एक गोष्ट सांगते अजिबात माझ्या दारात यायचं नाही. आता याच्या नंतर तर मी म्हणले नव्हते पण आता म्हणणार माझ्या दारात यायचं नाही. हो कोणी अरे येईनी म्हणजे माझ्या खेळ लावलाय भावना बहिण. खेळ लावला येईनी माझ्यावाला विनाकारण. मी यांच्या दारात आहे का यांच्या दारातली चटणी खाते? हा सांगा बरं. हे भाऊ म्हणणारे त्याच्याकडून मी कळ घेतली. त्याची बायको मला भांडली. त्याची बायको म्हणजे भावाचं तिनं म्हणजे बघा ती भावाकडून उठली पण ह्यो भाऊ मला म्हणतो सोडून मरशील. याची कळ घेतली मी भावाची. त्याची बायको त्या भावासाठी तिथे गेली. त्याचं काय झालं ऍक्सिडेंट झालता तर हिनं याचं ऐकलं नाही भावाचं म्हणणाऱ्याचं. हा आणि ह्यो मला म्हणतोय सोडून मरतील. म्हणजे बघा ती बाई भावासाठी किती काय करते आणि ह्यो बघा बहिणीला काय म्हणतोय तू सोडून मरशील. म्हणजे किती आत्ती करायला लागायचे लोक विनाकारण मला. हा कशाबद्दल रे बाबा कशाबद्दल त्रास द्यायचा विनाकारण? मग घरानं करतात तर बहिणी बाळापाशी मायावाल्या. याच्यानंतर जर घरानं केलं ना मायावाला सांगून तुमच्या नावं घेऊन सैन्य व्हिडिओ सोडीन. तुमच्या गावाचे नाव सुद्धा व्हिडिओ घेईन. हो माया घरी आली बाई. हा तिला म्हणले भाकर खाऊन जा. ताई मी जेवण करते. ताई मी जेवण करते. ताई कशी ताई उफाण्यावर. ताई गेली इथून. ताई मध्ये नाही मामीने तिकडे स्वयंपाक केलाय. हा मामीने तिकडे स्वयंपाक केला. तिला किती वेळेस म्हणले ताई जेवण जा आणि तिकडे जाऊन काय करते मामीने शिळे कुटके चारलेत. होय मामी काय म्हणती मग कशाला येते काय माहित दारात. होय आणि मामी काय म्हणती मामीने स्वयंपाक केलाय. मामीने चारले की तुला 4 दिवसात शिळे कुटके. तिथं तर खाल्ले मामी करू मी स्वयंपाक करू लागले होते आणि डबल जाऊन तिथं घरानं काय करते
बाई तिनं स्वयंपाकच नाही केला आणि ती आम्हाला म्हणलीच नाही जेवण कर. घे बरं तुझ्या लेकराची शपथ. एकुलता एक लेकरू आहे तुला पोरग. घे त्याची शपथ आणि सांग बरं मी तुला म्हणले होते का नव्हते जेवण करत. हा म्हणजे हे कुचकापणा करते ना एवढा आमच्या सोबत. आत्ती कुचकापणा करतात. या बाईनं माझ्या नवऱ्याचं नाव नाही टाकलं पत्रिकामध्ये. हा लेकीचं लग्न हिच्यात सगळ्या भावाचे टाकले. एक तो काय करत ते भाऊ डबल आमच्या घराने करायचे आहे ना. आमचंच म्हणजे म्हणजे किती किती यार हे लोक मला तर कमाल वाटायला लागली राव. आता याच्यानंतर जर तो कोणापाशी घरानं केलंस मायावाला बाई तुला सांगते आधीचा. हो म्हातारपणामध्ये माझ्या तोंडाकडून इज्जत काढून घेऊ नको तो यावाली काय. हा मग मी बघणार नाही म्हातारा कोण आहे कोतारा कोण आहे. हो मी डायरेक्ट इज्जत काढत असते मग. हो काय की माझा डोकं सटकताय ना तर मग मी कोणाच ऐकत नाहीये. बापाला पण शिव्या देते आणि त्या सावतर माईला पण शिव्या देते. काय की माझा डोकं सटकत आहे ना. मी खऱ्याकून राहते कधी पण खोट्याकून मी बोलत नसते. जर मी चुकलं काही तर माझ्या तोंडामध्ये 2 चापटा काय तुमचे चपला मारा. पण तुम्ही मोठे आणि खोटे आणि गोवावरले पावटेत तुम्ही. वय काय अक्कल आहे का थोडीफार. घरानं करायला लाज वाटते का. आता ह्या म्हातारपणामध्ये अशाच घरानं करत बसायचं इथं तिथं. आणि मायावाला तर अजिबात घरानं करू तू तुपल्या लेकीचं बघ समजलं का. हो ते मग सगळ्या नाव घेऊन सही ना मग व्हिडिओ सोडीन. तो लेकीचं पण नाव घेईन सांगू तू ते. खात्यात पितेत नंतर मग घरानं करते तिकडे जाऊन सही ना. तिनं असंच नाही केलं आणि तिथं कशाबद्दल काय तुमचं आमच्यावर हे रे रुबाबाई रे. तुमच्यावर आम्ही कधी हे करतो काय. तुमच्या दारामध्ये येतो का आम्ही. माणसाने कदर दिलं जस काय विनाकारण. कोणचा भाऊ भावंड बहिण तुम्ही सांगा बरं की तो बहिणीला म्हणतो तू सोडून मरशील तुला बेकार मरशील त्या मौतीला कोणी येणार नाही. तो माया माईला मारून टाकलं. कोणच्या लेकीला हे मला एवढं सांग कोणचा लेक कोणची लेक असन ती आणि कोणची हे असन की तिला वाटन की मै माय मारावात आणि आम्हाला सावतर माई यावात जाच करायला. माणूस बोलणं माणूस जेव्हा राग येते तेव्हा बोलून टाकते काही पण. मला माहिती आहे तुझ्या बायकोनं सांगितलं असं नाही काही. तुझ्या बायको पैसे बोलले होते मी आधी असं. मला नव्हतं वाटलं कधी मै माय मारत म्हणून. पण जर तुम्ही मायावर नाव घालता असताना की मी माया मायला मारलं तर मरू दी. मला सोडून सोडून मरू दी. मला कसं पण मरू दी. माझ्या दारात यायचं नाही अजिबात कताय पण. मी मेले बी नाही तर माझ्या दारात येऊ नका. आणि एवढीच माझी आखरी इच्छा आहे. काय आज सोशल मीडियावर सांगते मी काय म्हणते मला नगरपालिकाने जर उचलून नेलं ना तर बस होईल. पण मी आज आखरी बार मी या सोशल मीडियावर सांगायले जे मी आहेत भाऊ बहीण त्यांना मी नेहमी सुखदुःख शेअर करत असते. ह्या व्हिडिओद्वारा तुम्हाला पण सांगायला आले भाड्या हो समजलं ना. तुम्हाला पण हे कळलं पाहिजे की याच्यानंतर मी मेले बी तर माझ्या मौतीला येऊ नका. हीच माझी आखरी इच्छा आहे. माझ्या गणगोतातले एका जणांनी माझ्या मौतीला यायचं नाही ही माझी आखरी इच्छा बस. मला माझ्या सासरचे लोक एवढे चांगले तुम्हाला काय सांगू. हा माझ्या बहिणी नाही यावात. माझ्या बहिणी चांगल्यात. फक्त ह्या लोकांनी कोणी येऊ नये बस विषय खतम. आणि याच्यानंतर जर तुम्ही मग घरानं केलं तू तर म्हणतोस बाबा नेहमी मला सोडून मरू दी मला कसं मारायचं तर मरू दी. मग कर्मय मला कसं मरण येईल. पण तुम्ही सुखी राहा शांती राहा. तुम्ही तरी चांगले राहा बर का. त्याच्यामुळं अजिबात याच्यानंतर महगारानं करायचं नाही स्पष्ट सांगायला लागली.